नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस स्पेशल जी के पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील असे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। पहिला प्रश्न आला, देशातील पहिला बुलेट ट्रेनचा स्टेशन कुठे बांधले जाणार आहे? ए श्रीनगर, बी मुंबई, सी अहमदाबाद, डी सुरत। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सुरत। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? ए 1 फेब्रुवारी, बी 5 फेब्रुवारी, सी 2 फेब्रुवारी, डी 4 फेब्रुवारी। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष कोण आहे? ए पी.टी. उषा, बी थॉमस बाक, सी रॉजर बिन्नी, डी टिम डेव्हिड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी थॉमस बाक। पुढील प्रश्न आहे, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते? ए महात्मा फुले, बी स्वामी विवेकानंद, सी स्वामी दयानंद सरस्वती, डी राजा राममोहन रॉय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी स्वामी विवेकानंद। पुढील प्रश्न आहे, प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे? ए साने गुरुजी, बी जयवंत दळवी, सी केशव ठाकरे, डी नारायण गुप्ते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी केशव ठाकरे यांना ओळखले जायचे। पुढील प्रश्न आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? ए 280 सदस्य, बी 211 सदस्य, सी 284 सदस्य, डी 221 सदस्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 211 सदस्य उपस्थित होते। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? ए तेरणा, बी दारणा, सी वेनगंगा, डी पूर्णा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ए तेरणा नदी वाहते। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो? ए 9 जानेवारी, बी 18 जानेवारी, सी 15 जानेवारी, डी 24 जानेवारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ए 9 जानेवारी म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे? ए मध्य वैतरणा, बी तानसा, बी दूधगंगा, सी डी उजनी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ए मध्य वैतरणा धरणाचे नाव आहे। पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ए कर, बी पर्ण, सी जल, डी मदन। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर सी जल। पुढील प्रश्न आहे, खालील शब्दातून नपुंसकलिंगी शब्द ओळखा? ए शाळा, बी चांदी, सी लांडगा, डी सोने। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर डी सोने। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, क्रियापदाला संस्कृतमध्ये रिकामी जागा असे म्हणतात? ए आख्यात, बी मुख्य पद, सी विधेय, डी उद्देश। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर ए आख्यात असे म्हणतात। क्रियापदाला संस्कृतमध्ये ए आख्यात असं म्हटलं जातं। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा? ए अपमान करणे, बी मार देणे, सी यश मिळवणे, डी जेवण करणे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर बी मार देणे। पुढील प्रश्न आहे, रणांगण हे साहित्य कोणाचं आहे? ए डॉक्टर नरेंद्र जाधव, बी लक्ष्मण माने, सी विश्राम बेडेकर, डी बाबा आढाव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विश्राम बेडेकर। रणांगण हे साहित्य विश्राम बेडेकर यांचं आहे। पुढील प्रश्न आहे, संस्कृतमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना डॅश डॅश शब्द असे म्हणतात? ए देशी शब्द, बी तद्भव शब्द, सी तत्सम शब्द, डी परभाषीय शब्द। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी तत्सम शब्द असं म्हटलं जाते। पुढील प्रश्न आहे, चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखायचा आहे? ए पूर्ण भूतकाळ, बी अपूर्ण भूतकाळ, सी साधा भविष्यकाळ, डी रीती भूतकाळ।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी अपूर्ण भूतकाळ आहे. चिमणी घरटे बांधत होती हे अपूर्ण भूतकाळ आहे. पुढील प्रश्न आहे प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? ए दक्षिण अमेरिका, बी उत्तर अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी उत्तर अमेरिका खंडात आहे प्रेअरीज गवताळ प्रदेश. पुढील प्रश्न कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? ए भंडारा, बी सातारा, सी बुलढाणा, डी उस्मानाबाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते? ए भाग्यश्री मुजुमदार, बी दीपा आंबेकर, सी सविता देशपांडे, डी राजश्री गोखले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी दीपा आंबेकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे? ए MIA, बी CIA, सी मोसाद, डी रॉ. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मोसाद. तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोअर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा, बाकी सुद्धा पाहत राहा. धन्यवाद.